झाली असतील त्यांची होणार असतील, पण एक सांगा असं वाटतं म्हणून सांगतो. आता ट्रेंड थोडा बदललेला आहे. आता आपल्या मुला मुलींची नावं आपण ट्रेडिशनल नावं गेली आणि आपण नावं एक चित्रपटाच्या हिशोबाने आपण ठेवायला लागलो. माझ्या एका मित्राच्या मुलाच्या वारशाला गेलो होतो, त्याला बघितलं आणि त्याचं नाव ऐकलं, अटॅक येता येता वाचला. मुलगा काळ जहर, नाव होतं प्रिन्स. असं त्याचं आहे, काय का असे ना. पण तुम्हाला मी सांगतो, बॉलिवूडची नावं ठेवू नका. नाव ठेवायचं असेल तर काय ठेवा. ना नाम हेमा रखना, ना सुषमा रखना, ना जया रखना. ना नाम हेमा रखना, ना जया रखना, ना सुषमा रखना. अगर आपके घर कोई बेटी पैदा हुई, जरूर उसका नाम रमा रखना, जरूर उसका नाम रमा रखना. जगी नाही कोठी अशी नवलाई, आणि या कोटी कोटी लेकरांची माझी आई रमाई. कोळशाची पाटी तिच्या डोईवरती, तिचे हात सोन्याचे त्या शेणात भरती. आम्हासाठी झाली भीमाच्या पेनाची शाही, आणि या कोटी कोटी लेकरांची माझी आई रमाई, माझी आई रमाई. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले, सर्व जगाला माहिती आहे. संविधान या 4 अक्षरांमध्ये संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे. सर्वांचं अधिकार, हक्क, न्याय या 4 शब्दांमध्ये व्यापलेलं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत जाण्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या, आणि बाबासाहेबांना एक एक कलम कसं पटवून द्यावं लागलं, आणि ते कसं बरोबर आहे, आणि विरोधकांनी त्यांना किती विरोध केला, आणि बाबासाहेबांनी विरोधकांना न जुमानता कसं ते एखादं कलम संसदेमध्ये आणि संविधानामध्ये मांडलं. फार मोठा अभ्यास आहे तो. बाबासाहेबांची पूर्वतयारी संविधान सभेत जाण्याच्या आधीची जर आपण वाचली तर खरंच बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेचा आपल्याला आढावा येईल. मित्रांनो, जोपर्यंत संविधान शाबूत आहे ना, तोपर्यंत हा देश शाबूत आहे. मित्रांनो, असा एक देश आहे जो देश म्हणतो की आम्ही एकाच जातीचे, एकाच वंशाचे, एकाच भाषेचे असताना देखील आमच्या देशामध्ये रोज बॉम्बस्फोट, बलात्कार, दंगे होत असतात. आमच्या देशाची आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे. पण भारत म्हणजे विविध जाती धर्माचा प्रांताचा देश असताना देखील एकत्र कसा, त्याला एकमेव कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान आहे. आणि जो देश आहे म्हणतो तो देश पाकिस्तान आहे. पाकिस्तान म्हणतो, जर बाबासाहेबांसारखं रत्न आम्हाला लाभलं असतं तर आमचाही उद्धार झाला असता, आणि त्यावेळेस जर मुस्लिम लीगने बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर कदापि भारत आणि पाकिस्तान वेगळा झालाच नसता. मित्रांनो, यकीनन मेरा भीम ना होते तो ये आजादी ना होती. यकीनन मेरे भीम ना होते ये आजादी ना होती. बात उनकी मान लेते, आज देश की बर्बादी ना होती. यकीनन मेरे भीम ना होते तो ये आजादी ना होती. बात उनकी मान लेते, देश की बर्बादी ना होती. चली आई है वही आजादी फिर से दुल्हन बनकर, मगर कैसे मेरा भीम दुल्हना होता तो ये शादी ना होती. आणि मित्रांनो, हे एक संविधानाबद्दलचं वक्तव्य आपल्या गीत गायनातून मांडत आहे एक छोटीशी लहानगी मुलगी, आमची गोड मैत्रीण मैत्री. खर तर मुलं जन्माला आल्यानंतर त्याला काही द्या किंवा नका देऊ, पण भारतीय संविधान नक्कीच द्या. आणि या आशयाचंच आमची गोड माझी बहीण एक गीत आपल्या समोर सादर करते. सुंदर जाते. घटना भीमाची पाहुणा, झाली ज्ञानी ते मुला. घटना भीमाची पाहुणा, झाली ज्ञानी ते मुला. या देशामध्ये